काही दिवसापूर्वी नीटचा पेपर झाला आणि तो फुटला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली। लातूरचा जो एज्युकेशन हब म्हणून नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात येईल असं वातावरण निर्माण झालं। कारण या सर्व प्रकरणाचा पेपर फुटीच्या प्रकरणाचा मास्टरमाइंड ठरला तो सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि यामुळेच प्रचंड अशी अस्वस्थता लातूरमध्ये पाहायला मिळते। लातूरमध्ये संपूर्ण भारतातून मुलं ही 11वी 12वीच्या अभ्यासक्रमासाठी येत असतात। आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं पेपर फुटीमुळे जो रिपीट पेपर झालेला आहे आता घेण्यात येत आहेत। आता तू कितवीला आहे सध्या आणि काय विषय आहे? मी 12वीला आहे आणि मी JEEची आहे। बरं, तू कुठून आले शिकायला इथे? हैदराबाद। ही विद्यार्थिनी हैदराबादवरून आली। नाव काय तुझं बाळ? विधी पाठक। विधी, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहते? आता रिपीट होत आहेत, तुझे काही सिनियर्स आहेत, कशा पद्धतीनं पाहतात? लातूरला तू शिकायला आलीस, नाव आहे म्हणून तू लातूरला शिकायला आलीस, आता काय परिस्थिती आहे? आता ज्या लोकांनी माझे सिनियर्स नीटचे ज्या लोकांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे 2 वर्ष मतलब रिपीटर्स वगैरे भी तो त्यांची मेहनत वाया गेली। कारण की मतलब तू हिंदी में कंफर्टेबल है? हो कि कुछ लोगों के बस पेपर लीक करने की वजह से जो हॉनेस्टली सिंसियरली पढ़ रहे थे उन अच्छे बच्चों का अच्छे स्टूडेंट्स का टेम्परामेंट बिगड़ गया। त्याची मतलब मेहनत वाया गेली, त्याला इमोशनल हर्ट झालं। ह्या सगळ्यांनी हे परिस्थिती आहे आता सध्या। आता तू इथे आलीस, तुझ्या काही मित्रांनी तुला फोन केलेत का, मैत्रिणींनी फोन केलेत का की तू लातूरला आली? लातूरमध्ये काय वातावरण आहे? आता तर नाही केले, पण माझे मैत्रीण आहे नीटचे पण आणि मी सगळ्यांना बोलते। तुझं नाव काय बा? माझं नाव नंदिनी गिरी। नंदिनी, कुठून आलीस तू? मी लातूरमधलीच। मग आता हे सगळी चर्चा जी ऐकली आहे किंवा पेपर रिपीट होतोय, विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं याबाबत? एक विद्यार्थिनी म्हणून मला असं वाटतंय की ज्या प्रकारे ज्यांनी असा प्रामाणिकपणे अभ्यास केला होता ना, त्यांचा कॉन्फिडन्स असं लो होऊ शकतो। कारण ज्यांना जास्त मार्क पडले त्यांचा तर कॉन्फिडन्स लो झाल्यामुळे त्यांना कमी मार्क येऊ शकतात, त्यामुळे त्यांची गव्हर्नमेंटची सीट जाऊ शकते। आणि समस्येला आणि आता पुन्हा सगळं रिपीट करायचं, हां, परत अभ्यास करायचा आणि पेपर आता काही जण म्हणतात की पेपर ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कधीच पेपर ऑनलाईन दिले नाही, त्यांनी OMR शीट आणि पेननुसारच पेपर दिलेले आहेत। त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देताना अडचणी येऊ शकतात। तुझं नाव काय? आरोही। आरोही, कुठून आलीस? बीडवरून आलीस। बरं, आता हे पेपर रिपीट होत आहेत, ठीक आहे, तुम्ही या सगळ्या फेजमधून जाणार आहात, पण तू हे सगळ्या परिस्थिती जवळून पाहतीये, तर आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था काय? मी जसं माझ्या सिनियर्सशी वगैरे बोलले ह्याबद्दल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही मुलांकडे नोट्स वगैरे अवेलेबल नाही आहेत सध्या। काहींनी नंबर लागला हे विचार करून आपल्या ज्युनियर्सला वगैरे नोट्स दिल्या आहेत की घरी वापस गेले इथलं सगळं सोडून लातूरचं। आणि म्हणजे ते अभ्यासाच्या एकदम स्टेटमधून बाहेर आले होते ना, की आता सगळं झालं आहे, आता नॉर्मल झालो आहेत, एन्जॉय करत होते, पण अचानक असं वापस एकदा आपल्याला अभ्यास करायचं म्हणजे मेंटली अनस्टेबल झाले ना, त्याच्यामुळे मग त्यांना परत त्या अभ्यासाच्या म्हणजे जे आपलं फ्लोमध्ये यायला टाईम लागेल आणि वेळ पण आता खूप कमी, 1च महिना। आता पेपरमध्ये त्याची लेवल हाय होईल असं बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं आहे ना, तर मग पेपर हाय झालं लेवल तर कट ऑफ पण मेरिट वगैरे खाली आली, तर मग मुलांचं जे नंबर लागणार होता गव्हर्नमेंटला त्यांचा नाही लागला, तर मग नंतर त्यांना प्रॉब्लेम होईल, अजून 1 वर्ष त्यांना द्यावं लागेल, रिपीट वगैरे करावं लागेल। मग ह्यामुळे सगळं मुलांचं म्हणजे नुकसान आहे ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला, आणि ज्यांचं म्हणजे ह्या पेपर फुटीमध्ये काय हात नव्हतं मग त्यांना उगाच म्हणजे निर्दोष मुलांना का असं टार्गेट केलं जातं आहे, एवढंच। एकूणच परिस्थिती अशी आहे की आत्ता परीक्षा ही रिपीट होतीये, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रमावस्था आहे। कारण अनेक विद्यार्थ्यांनी आपले जे नोट्स आहेत, आपली जी शैक्षणिक साहित्य आहेत ते इतरांना देऊन टाकलेले आहेत। काही जण त्या अभ्यासाच्या 2-2.5 वर्षाच्या मोडमधून बाहेर आलेली आहेत आणि आता 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा तो मोड, तो टेम्पो साधणं
आणि तयारी करणं हे त्यांच्यासाठी दुरापास्त होणार आहे. आणि त्याचबरोबर पेपर टफ येईल अशी मुलांमध्ये धारणा निर्माण झाल्याने आता ते परीक्षेला कशा पद्धतीने सामोरं जात आहेत याकडे पाहावं लागेल. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.